ओम शांती. आज रविवार आहे. तर 11 ऑक्टोबर 2020 ची आपण मुरली ऐकणार आहोत. तर आज रिवाइज कोर्सची अव्यक्त वाणी आहे. तारीख आहे 31 मार्च 1986. मुरलीचे सार आहे सर्व शक्ती संपन्न बनणे किंवा वरदान मिळवण्याचे वर्ष. आज सर्व खजान्यांचे मालक आपल्या मास्टर मुलांना पाहत आहेत. बालक सो मालिक किती बनले आहेत हे पण पाहत आहे. या वेळेत जे श्रेष्ठ आत्मे सर्व शक्तींचे सर्व खजान्यांचे मालक बनतात ते मालकपणाचे संस्कार भविष्यामध्ये विश्वाचे मालक बनवितात. तर काय पाहिले? आत्ताच्या संस्कारांनुसार भविष्य पद निश्चित होत आहे. तर बाबा म्हणतात तर मुलांच्या कोणत्या अवस्था पाहिल्या? बालक तर सर्व आहेत. बाबा आणि मी हे आकर्षण सर्व मुलांमध्ये चांगल्या प्रकारे आहे. बालकपणाचा नशा सर्वांमध्ये आहे, परंतु बालकच मालक म्हणजे बाप समान संपन्न. तर बालकपणाची स्थिती आणि मालकपणाची स्थिती यामध्ये अंतर पाहिले. मालकपणा म्हणजे प्रत्येक पाऊल स्वतःच संपन्न स्थितीमध्ये असेल आणि सर्वांप्रती असेल. याला म्हणतात मास्टर. म्हणजेच बालक सो मालक. बालकपणाची विशेषता जितके मालकपणाचा नशा तेवढाच विश्व सेवाधारीचे संस्कार नेहमी स्पष्ट रूपामध्ये असतील. असं नाही एकाच नशेमध्ये चालतील. मालक तर मालकच, बालक तर बालकच. परंतु बाबा म्हणतात नाही, दोघांचा समन्वय म्हणा किंवा बॅलन्स त्यांच्यामध्ये असेल. दोघांची समानता हवी. हे आहे बाप समान मालक बनणे. हा परिणाम पाहत होते की बालक आणि मालक दोन्ही स्वरूप नेहमीच प्रत्यक्ष कर्मामध्ये येतात का, की फक्त ज्ञानापुरते मर्यादित आहेत, फक्त सांगण्यापुरते आणि ऐकण्यापुरतेच आहेत का? परंतु ज्ञान आणि प्रत्यक्ष कर्मामध्ये अंतर आहे. तर बाबांनी अंतर पाहिले. जे आपण विचार करतोय आणि जे बोलतोय आणि कर्मामध्ये अंतर दिसतंय. काही मुलं या समानतामध्ये बाप समान प्रत्यक्ष कर्म रूपामध्ये चांगल्या प्रकारे आहेत. काही मुले आज पण बालकपणामध्ये राहतात, परंतु मालकपणाच्या त्या आत्मिक नशेमध्ये बाप समान बनण्याच्या शक्तिशाली स्थितीमध्ये कधी स्थिर राहतात, तर कधी स्थिर होण्यामध्येच वेळ चालला जातो. लक्ष सर्व मुलांचे हेच श्रेष्ठ आहे की बाप समान बनायचे आहे, परंतु पुरुषार्थामध्ये अंतर दिसते. लक्ष शक्तिशाली आहे. आता लक्षला संकल्प, बोल, कर्म संपर्कामध्ये आणायचे आहे. यामध्ये अंतर पडते. काही मुले संकल्पापर्यंत समान स्थितीमध्ये राहतात. काही संकल्पाच्या सोबत वाणीपर्यंत येतात. कधी कधी कर्मामध्ये पण येतात. परंतु जेव्हा संबंध संपर्क मध्ये येतात, सेवेच्या संबंधामध्ये येतात किंवा परिवाराच्या संबंधामध्ये येतात, या संबंध आणि संपर्कामध्ये टक्केवारी कधी कमी जास्त होते. बाप समान बनणे म्हणजेच एकाच वेळेत संकल्प, बोल, कर्म, संबंध सर्वांमध्ये बाप समान स्थितीमध्ये राहणे. कोणी दोन्ही मध्ये राहतात, कोणी 3 मध्ये राहतात, परंतु चारही स्थितीमध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये कधी कसे होतात.
चारही स्थिती म्हणजे संकल्प, बोल, कर्म, संबंध, संपर्क. तर कुणी 2 मध्ये राहतात, संकल्प बोल मध्ये राहतात, परंतु कर्म आणि संबंधामध्ये नाही राहता येत. काही जण थोडा वेळ संकल्प, वाणी, कर्मामध्ये पण राहतात, पण संबंध संपर्कामध्ये थोडा कमी वेळ लागतो. तर बाबा सांगतात, बापदादा मुलांच्या प्रती नेहमीच अतिस्नेही पण आहे. स्नेहाचे स्वरूप फक्त अव्यक्तचे व्यक्त रूपामध्ये भेटणेच नाही, परंतु स्नेहाचे स्वरूप समान बनणे आहे. काही मुले विचार करतात की बापदादा निर्मोही बनत आहेत, परंतु हे निर्मोही बनणे नाही, हे तर विशेष स्नेहाचे स्वरूप आहे. बापदादांनी यापूर्वी पण ऐकवले होते की अनेक वर्षाच्या प्राप्तीच्या हिशोबाचा वेळ तर खूप कमी आहे, म्हणून बापदादा मुलांना खूप वर्षासाठी विशेष तपस्याद्वारा स्वतःला मजबूत करणे, परिपक्व करण्यासाठी विशेष वेळ देत आहेत. तर 6 महिने झाले, सर्वांना वेळ मिळालाय ना. ज्यांना जशा पाहिजे तशा तपस्येमध्ये बसून आपली कमाई जमा करू शकतात. तसे तर सुवर्ण जयंतीमध्ये सर्वांनी संकल्प केला की समान बनू, विघ्न विनाशक समाधान स्वरूप बनू. हे सर्व वायदे बापदादांच्या जवळच्या चित्रगुप्तच्या रूपामध्ये हिशोबाच्या खात्यामध्ये नोंदलेले आहे. आपण जे जे बाबांसोबत वचन घेतो किंवा वायदे करतो ते बाबांकडे नोंदलेले आहे. ज्या पद्धतीने भक्ती मार्गामध्ये सांगतात की चित्रगुप्त आहे ईश्वराकडे, ते सर्वांचे अकाउंट लिहित असतात, जमा खर्च लिहित असतात. तर बाबांकडे पण आहे. आपल्या सर्वांचे जे जे वायदे आहेत, जे जे विचार केलेत, आपण संकल्प केले, ते सर्व बाबांजवळ जमा आहे, नोंदलेलं आहे. आज पण काही मुलांनी दृढ संकल्प केला. समर्पण होणे म्हणजे स्वतःला सर्व प्राप्तींनी परिपक्व बनविणे. संपूर्णतेचा अर्थच आहे की संकल्प, बोल, कर्म आणि संबंध या चारही मध्ये बाप समान बने. आपण पडताळणी करायची आहे, माझे जे संकल्प चालले तसे बाबांचे चालतील का? मी जे विचार करतोय किंवा मी जे बोलतीये किंवा कर्म करते, तर हे बाबांसारखे आहेत का? तर बाबा म्हणतात सारखं सारखं चेक करा. पत्र जे लिहून दिलेले आहे ते पत्र किंवा संकल्प सूक्ष्म वतन मध्ये त्यांच्या जवळ नेहमीसाठी नोंदलेले आहे. सर्वांच्या फाईल तेथे वतन मध्ये आहेत. प्रत्येकाचा संकल्प अविनाशी झाला आहे. यावर्षी मुलांच्या दृढ तपस्येद्वारे प्रत्येक संकल्पाला अमर, अविनाशी बनवण्यासाठी स्वतःला नेहमी दृढतेच्या अभ्यासाद्वारे आत्मिक सुसंवाद करण्यासाठी, स्व अनुभूती करण्यासाठी आणि पुनरअवतरित स्वरूप बनून, म्हणजे जे आपले पूर्व स्वरूप होते, आदि अनादि स्वरूप होते, त्या स्वरूपामध्ये पुन्हा येणे, परत कर्मामध्ये येण्यासाठी, या स्थितीला नेहमीसाठी आणि मजबूत करण्यासाठी बापदादा वेळ देत आहे. आपल्या संपूर्ण स्थितीला प्राप्त करण्यासाठी बाबा वेळ देत आहेत. सोबतच विशेष रूपामध्ये शुद्ध संकल्पाच्या शक्तीद्वारे ज्यांचे खाते आणखी वृद्धिगत करायचे आहे. विशेष शुद्ध संकल्पांच्या शक्तींचा विशेष अनुभव आणि अंतर्मुखी करण्याची आवश्यकता आहे. शुद्ध संकल्पाची शक्ती सहज व्यर्थ संकल्पाला समाप्त करून दुसऱ्यांच्या प्रती पण शुभ भावना, शुभ कामनेच्या स्वरूपाद्वारे परिवर्तन करू शकते.
आता या शुद्ध संकल्पाच्या शक्तीचा विशेष अनुभव सहजच व्यर्थ संकल्पाला समाप्त करतो. न फक्त आपल्या व्यर्थ संकल्पाला, परंतु आपले शुद्ध संकल्प दुसऱ्यांच्या प्रती पण शुभ भावना, शुभ कामनाच्या स्वरूपाद्वारे परिवर्तन करू शकतात. आता या शुद्ध संकल्पाच्या शक्तीचा भंडार स्वतःच्या प्रती पण जमा करण्याची खूप आवश्यकता आहे. मुरली म्हणजे खजाना. मुरलीच्या प्रत्येक मुद्द्याला शक्तीच्या रूपामध्ये जमा करणे हे आहे शुद्ध संकल्पाच्या शक्तीला वृद्धिंगत करणे. शक्तीच्या रूपामध्ये प्रत्येक वेळेत कार्यामध्ये लावणे. आता या विशेषताला विशेष लक्षात ठेवायचे आहे. शुद्ध संकल्पाच्या शक्तीच्या महत्वाला आता जितका अनुभव करत जावा तेवढीच मनसा सेवेचा सहज अनुभवी बनत जाल. प्रथम तर स्वतःच्या प्रती शुद्ध संकल्पाच्या शक्तीला जमा करायला पाहिजे आणि परत सोबतच तुम्ही सर्व बाबांच्या सोबत विश्व कल्याणकारी आत्मे, विश्व परिवर्तन आत्मे आहात. तर विश्वाच्या प्रती पण शुद्ध संकल्पाच्या शक्तीद्वारे परिवर्तन करण्याचे कार्य आता खूप राहिले आहे. जसे वर्तमान वेळेत ब्रह्मा अव्यक्त रूपधारी बनून शुद्ध संकल्पाच्या शक्तीद्वारे तुम्हा सर्वांची पालना करत आहेत. सेवेच्या वृद्धीमध्ये सहयोगी बनून पुढे घेऊन जात आहेत. ही विशेष सेवा शुद्ध संकल्पाच्या शक्तीची चालत आहे. तर ब्रह्मा बाप समान आता या विशेषताला आपल्यामध्ये वाढविण्यासाठी तपस्येच्या रूपामध्ये अभ्यास करायचा आहे. जेवढे शक्य होईल तेवढे शुद्ध संकल्प, समर्थ संकल्प चालवायचे आहेत. तपस्या म्हणजे दृढता संपन्न अभ्यास. साधारणतेला तपस्या म्हणत नाही. लौकिक मध्ये पण जे ऋषी मुनी तपस्या करायचे तर ते किती कठोर तपस्या असायची. आपण पण उपवास वगैरे करतो तर काही जण खूप कठोर व्रत करतात ना. तर बाबा म्हणतात साधारणता म्हणजे तपस्या नाहीच. दृढ संकल्पाचा अभ्यास म्हणजे तपस्या. एक कोणताही दृढ संकल्प आणि त्याच्यावर स्थित राहणे, त्याच्यावर निरंतर चालणे याला तपस्या म्हणली जाते. तर आता तपस्येसाठी वेळ देत आहे. आत्ताच का देत आहेत? कारण ही वेळ तुमच्या खूप वर्षामध्ये जमा करेल. आता जी वेळ बाबांनी आपल्याला दिली ती वेळ खूप वर्षामध्ये जमा होईल. कालच्या मुरलीमध्ये जे स्लोगन होतं तर संगम युगाचा एक एक सेकंड म्हणजे एक वर्षाच्या समान आहे. तर बाबा म्हणतात आता आपण जेवढी तपस्या करून जमा करू तर हे अनेक वर्षामध्ये कन्वर्ट होईल किंवा जमा होईल. बापदादा सर्वांना अनेक वर्षाची प्राप्ती करवण्यासाठी निमित्त आहे. बापदादा सर्व मुलांना अनेक वर्षाचे राज्यभाग्य अधिकारी बनवू इच्छितात. तर अनेक वर्षाचा वेळ खूप कमी आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीच्या अभ्यासाला तपस्येच्या रूपामध्ये करणे यासाठी विशेष वेळ देत आहेत. कारण वेळ अशी येईल ज्यामध्ये तुम्हा सर्वांना दाता आणि वरदाता बनून थोड्या वेळेमध्ये अनेकांना द्यावे लागेल. तर आपण जमाच नाही केलं तर देणार काय? तर बाबा म्हणतात आता जमा कर. जमा करण्यासाठी अजून बाबांनी वेळ दिलेला आहे. तर ज्यावेळेस 1986 चालू होतं त्यावेळेस पण बाबांनी सर्वांना तपस्या करायला लावली आणि हे 6 महिने जे झालेत करोना व्हायरसमुळे सगळीकडेच बंद आहेत. तर आपण एका ठिकाणी बसलेलो आहे. तर बाबा म्हणतात आता तरी आपल्याला हा पण वेळ आपल्याला मिळालेला आहे तर हा तपस्येसाठी आहे.
तर सर्व जमाच्या खात्यांना संपन्न बनविण्यासाठी वेळ देत आहे. दुसरी गोष्ट, विघ्न विनाशक किंवा समाधान स्वरूप बनण्याचा जो वायदा केला आहे, तो विघ्न विनाशक स्वतःच्या प्रती आणि सर्वांच्या प्रती बनण्याचा विशेष दृढ संकल्प आणि दृढ स्वरूप दोन्ही हवे. फक्त संकल्प नाही, परंतु स्वरूप हवे. या वर्षी बापदादा अतिरिक्त संधी देत आहे, जास्त संधी मिळत आहे. ज्यांना पण असे विघ्न विनाशक बनण्यासाठी विशेष भाग्य घ्यायचे आहे, ते या वर्षामध्ये घेऊ शकतात. या वर्षाला विशेष वरदान आहे, परंतु वरदान घेण्यासाठी विशेष 2 गोष्टींवरती लक्ष द्यावे लागेल. एकतर नेहमी बाप समान देणारे बनायचे आहे. घ्यायची भावना ठेवायची नाही. आदर मिळावा, स्नेह मिळावा तेव्हा स्नेही बनू किंवा आदर मिळाल्यानंतर आदर देऊ नाही. दाताची मुले बनून मला द्यायचे आहे. घेण्याची भावना ठेवायची नाही. श्रेष्ठ कर्म करत असताना दुसऱ्या प्रकारे मिळायला पाहिजे ही भावना ठेवू नका. एक करत आहे तर दुसऱ्या प्रकारे मिळलं पाहिजे, तर बाबा म्हणतात ही भावना नको. श्रेष्ठ कर्माचे फळ श्रेष्ठच असते. हे ज्ञान तुम्ही जाणता, परंतु करण्याच्या वेळेत हा संकल्प ठेवू नका. हे संकल्प ठेवून कर्म करणे मग थोडे कमी होईल, पण निस्वार्थ भावनेने निरसंकल्प स्थितीने फक्त देत राहणे आणि करत राहणे, मिळणार आहे म्हणून करणे मग थोडे कमी जमा होते. एकतर वरदान घेण्यासाठी, पात्र बनण्यासाठी नेहमी दाता बनून राहायचे आहे, आणि दुसरे म्हणजे विघ्न विनाशक बनायचे आहे. तर समावण्याच्या शक्तीला नेहमी विशेष रूपामध्ये लक्षात ठेवा. स्वतःच्या प्रतिपण समावण्याची शक्ती आवश्यक आहे. सागराची मुले आहात ना. सागराची विशेषता आहे समावणे. ज्यांच्यामध्ये समावण्याची शक्ती असेल तर शुभ भावना, कल्याणाची कामना करू शकते. एका शक्तीच्या पाठीमागे हे गुण आहेत. ज्यांच्यामध्ये समावण्याची भावना असते, मग त्यांच्यामध्ये हे गुण आपोआप जागृत होतात. शुभ भावनेचे, सर्वांच्या कल्याणाचे कामना जी आहे ती जागृत राहते. म्हणून दाता बनून समावण्याच्या शक्ती स्वरूप सागर बना. या 2 विशेषता नेहमी कर्मात आणायच्या आहेत. अनेक वेळेत अनेक मुले म्हणतात, विचार तर होतो हे करू, परंतु विचारच चालू राहिला. तर या वर्षामध्ये 4ही गोष्टीमध्ये एकाच वेळेस समानतेचा विशेष अभ्यास करायचा आहे. समजलं? तर एक गोष्ट खजानाला जमा करायची आहे आणि दाता बनण्याचे संस्कार नैसर्गिक रूपामध्ये धारण होईल यासाठी वेळ देत आहे. एकतर खजाना जमा करायचा आणि दाता बनण्यासाठी हा वेळ बाबा देत आहे. तर विघ्न विनाशक बनणे आणि बनविणे यामध्ये नेहमीसाठी आपला क्रमांक निश्चित करण्याची संधी देत आहे. काही पण होऊ दे, स्वतः तपस्या करा आणि दुसऱ्यांचे विघ्न समाप्त करण्यामध्ये सहयोगी बना. स्वतःला किती पण सहन करावे लागेल, परंतु हे सहन करणे नेहमीसाठी झोक्यामध्ये झोके घेणे आहे. जसे श्रीकृष्णाला किती प्रेमाने झोके देतात, असेच बाबा तुम्हा मुलांना आपल्या गोदीमध्ये झोका देतील आणि भविष्यामध्ये रत्नजडित झोक्यामध्ये झोके देतील आणि भक्ती मार्गामध्ये पूज्य बनून झोक्यामध्ये झोके घेत राहाल.
तर सहन करणे, मिटवणे हीच महानता आहे. फक्त सहन करून जमा करून ठेवायचं नाही, तर बाबा म्हणतात त्याला समाप्त करून टाक. काही जण सहन करतात पण वर्णन पण करतात, सांगून म्हणजे बोलून पण दाखवतात. तर बाबा म्हणतात मिटवून टाका. मी का सहन करू, यांनी सहन करायला पाहिजे, यामध्ये स्वतःला कमी समजू नका. हे सहन करणे महानता आहे. हे सहन करणे नाही, अविनाशी प्राप्तीमध्ये जगणे आहे. म्हणून सदा विघ्न विनाशक बनायचे आहे आणि बनवायचे आहे. फक्त स्वतः पुरताच पुरुषार्थ नाही, तर बाबा म्हणतात दुसऱ्यांकडून पण पुरुषार्थ करून घ्या, त्यांना मदत करा पुरुषार्थामध्ये. यामध्ये प्रथम वर्गामध्ये येण्याची ज्यांना संधी घ्यायची आहे ते घेऊ शकता. ही विशेष संधी घेण्यासाठी बापदादा त्यांचे महत्व ऐकवत आहेत. तर वेळेच्या महत्वाला जाणून तपस्या करा. किती म्हणजे भाग्य सहन करण्यामध्ये किती भाग्य जमा होईल तिन्ही काळामध्ये. आता पण बाबांच्या गोदीमध्ये, भविष्यामध्ये रत्नजडित ताज, रत्नजडित झोका असेल, आणि भक्ती मार्गामध्ये पण अनोक्त गण जे आहेत तर ते पण झुलवते. तर एका वेळेचे सहन करणे पूर्ण कल्पासाठी जमा करणे आहे. तर बाबा म्हणतात या वेळेचे महत्व जाणून तपस्या करा. तिसरी गोष्ट, वेळेप्रमाण जितके वातावरण अशांत आणि हलचलीचे वाढत जात आहे, त्याप्रमाणे बुद्धीची लाईन पण खूप स्पष्ट असायला पाहिजे. कारण वेळेप्रमाणे बाबांची प्रेरणा आणि जाणीव म्हणजे टचिंग आणि कॅचिंग या दोन्ही शक्तींची आवश्यकता आहे. बापदादांच्या सूचनेला बुद्धीद्वारे धारण करू शकाल. जर बुद्धीची लाईन स्पष्ट नसेल तर बाबांच्या सूचनांमध्ये मनमत मिसळे आणि मिक्स झाल्यामुळे वेळेवर धोका होऊ शकतो. म्हणून बाबा म्हणतात की आपली लाईन सदा बाबांच्या सोबत क्लिअर असली पाहिजे. जेव्हा पण बाबा आपल्याला कोणता संदेश देतील तर तो आपल्याला टच झाला पाहिजे, आपल्याला मिळाला पाहिजे स्पष्ट रूपामध्ये. आणि ज्यावेळेस बाबांचे ते विचार आपल्याला टच होतात तर त्याच्यामध्ये दुविधा नसते आणि ती गोष्ट सहज होते. पण ज्या गोष्टीमध्ये मनमत मिक्स आहे किंवा परमत मिक्स आहे, ती गोष्ट होण्यासाठी पण वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये विघ्न पण खूप येतात. पण बाबांनी दिलेले जे संकल्प असतात, विचार असतात, त्याच्यामध्ये विघ्न येत नाही आणि ती खूप सहजतेने पार होते. तर याला समजायचं की ही बाबांची टचिंग आहे की आपली त्याच्यामध्ये मनमत आहे. तर बाबा म्हणतात बुद्धीची लाईन जितकी स्पष्ट असेल तेवढे स्वतःच्या प्रगतीसाठी, सेवेच्या वृद्धीसाठी आणि सर्व आत्म्यांना दाता बनून देण्याची शक्ती सहज वृद्धिगत होईल, वाढत जाईल आणि जाणीव होईल. या वेळेत या आत्म्यांच्या प्रती सहज सेवेचे साधन किंवा स्वतःच्या प्रगतीचे साधन हेच बरोबर आहे. तर वर्तमान वेळेप्रमाणे या दोन शक्तींची खूप आवश्यकता आहे, टचिंग आणि कॅचिंग. या दोन शक्तींची बाबा म्हणतात आवश्यकता आहे. याला वाढवण्यासाठी एक एकानामी आणि दुसरी इकॉनॉमी. एकाचे नाव सतत आपल्या मन बुद्धीमध्ये आणि दुसरी इकॉनॉमी म्हणजे बचत करणारे बन. एक बाबांचे होऊन राहणे आणि बचतीचे संस्कार. बचत कशाची? मनसा वाचा कर्म, व्यर्थ पासून मुक्त. जसे स्थूल पैशाचे उदाहरण बाबा देतात. खूप कष्टाने कमवले असेल तर खर्च करताना पण विचार करून करतात ना. तसंच या संगम युगामध्ये मनसा संकल्पचा खजाना जो आहे, वाणीचा खजाना जो आहे आणि आपल्या कर्माचा खजाना जो आहे, तर हा सर्वश्रेष्ठ आहे.
आपलं जीवन सर्वश्रेष्ठ आहे, तर ते श्रेष्ठ कार्यासाठीच लागलं पाहिजे. तर त्यासाठी बाबा म्हणतात इकॉनॉमिक आवश्यक आहे, तेथेच आपल्याला त्याला वापरायचं आहे. एक बाबा दुसरे कोणी नाही. दुसऱ्यांचा लगाव आकर्षण वेगळी गोष्ट आहे. लगाव आकर्षण तर चुकीचेच आहे, परंतु दुसऱ्यांच्या स्वभावाचा प्रभाव आपल्या अवस्थेला पण हलचलीमध्ये घेऊन येतो. दुसऱ्यांचे व्यर्थ कर्म पण आपल्या मनामध्ये हलचल निर्माण करतात. दुसऱ्यांचे संस्कार बुद्धीला आपसात तक्रारीमध्ये घेऊन येतात. कुणी चुकीचं कार्य केलं तर आपण जाऊन दुसऱ्याला सांगतो की याने चुकीचं केलं, तर आपसामध्ये तक्रारी वाढतात. त्यावेळी बुद्धीमध्ये बाबांचे संस्कार आहेत, मग ते आकर्षणाच्या रूपामध्ये बुद्धीला प्रभावित करतील किंवा तक्रारीच्या रूपामध्ये बुद्धीला प्रभावित करतील. परंतु बुद्धीची लाईन नेहमी स्पष्ट हवी. एक बाबा दुसरे कोणी नाही, याला म्हणतात एक नामी. इकॉनॉमी म्हणजे बचत. काय आहे? धनाची बचत. म्हणजे बचत म्हणत नाही, ते पण जरुरी आहे, परंतु वेळेनुसार. वेळ पण धन आहे, संकल्प पण धन आहे, शक्ती पण धन आहे. या सर्वांची बचत व्यर्थ गमावू नका. बचत करणे म्हणजे जमाचे खाते वृद्धिगत करणे, वाढविणे. हे एक नामी आणि बचतीचे संस्कार अशा दोन्ही शक्तींचा अनुभव करू शकाल, परंतु हा अनुभव विनाशाच्या वेळेत करू शकणार नाही. ज्यावेळेस विनाश जवळ आला तर त्यावेळेस हे बचतीचे संस्कार कामी येणार नाही. त्यासाठी आत्ता करायचे आहे, आत्ता बचत करायची आहे. वेळेची, बाबा म्हणतात संकल्पाची, शक्तींची, सगळ्यांची बचत करायची आहे. हा अभ्यास आत्तापासून पाहिजे. तेव्हा वेळेनुसार या अभ्यासामुळे अंतकाळामध्ये श्रेष्ठ मत आणि गतीला प्राप्त करू शकाल. तुम्ही समजता की आता विनाशाची वेळ तर नाही. चला 10 वर्ष असतील, परंतु 10 वर्षानंतर हा पुरुषार्थ करू शकणार नाही. कितीही कष्ट करा, परंतु करू शकणार नाही. आधींनी ज्या वेळेस यज्ञ स्थापन झाला त्यावेळेस त्यांनी जी 14 वर्ष तपस्या केली ती आपण आता करूच शकत नाही, होऊ शकत नाही. हा प्रयत्न आपण करतोय तसा करण्याचा, पण त्याच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. म्हणून बाबा आत्ताच सावधानी देत, अजून पण वेळ आहे, या वेळेत पण अजून जमा करा. बाबा नेहमी सांगत असतात कितीही कष्ट कराल परंतु करू शकणार नाही, कमजोर बनाल. परत अंतकाळ युद्धामध्ये जाईल, सफलता मिळणार नाही. कुणाला वाटतं आज नाही उद्या करू, मग बाबा म्हणतात मग जमा होऊ शकत नाही असे जे संस्कार असतील तर. त्रेतायुगी तर बनायचे नाही ना, युद्ध करून विजय मिळवणारे ते कुठे जातील? त्रेतायुगामध्ये. कष्ट म्हणजेच धनुष्य आणि बाण. नेहमी आनंदात, प्रेमामध्ये राहणे, खुशीमध्ये राहणे म्हणजेच मुरलीधर बनणे, सूर्यवंशी बनणे. मुरली आनंदामध्ये नाचविते आणि बाण लक्ष्य पर्यंत लावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. धारी नाही, परंतु मुरलीधर बनायचे आहे. म्हणून अंतकाळात कोणी तक्रार करायला नको. थोडा वेळ आणखीन द्या, संधी द्या किंवा कृपा करा, हे चालणार नाही. हे आताच सूचित करीत आहे. मग ते उशिरा आले आहे किंवा सुरुवातीला आले आहे, तरी वेळेप्रमाणे सर्वांना अंतिम स्थितीपर्यंत पोहोचण्याची वेळ आहे. तर असे तीव्र गतीने चालावे लागेल. समजले? अच्छा. चहूबाजूच्या सर्व स्नेही मुलांना, नेहमी हृदयासीन मुलांना
नेहमी संतुष्टतेची झलक दाखवणाऱ्या मुलांना, नेहमी प्रसन्नतेच्या व्यक्तिमत्वामध्ये राहणाऱ्या मुलांना, नेहमी विशाल बुद्धी धारण करणाऱ्या विशाल आत्म्यांना बापदादांची स्नेह संपन्न प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. तर आम्हा मुलांचा पण बाप दादांना खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते. वरदान आहे आजचे. 5 विकार रूपी दुश्मनाला परिवर्तन करून सहयोगी बनविणारे मायाजीत जगज्जीत भव. विजय दुश्मनाचे रूप परिवर्तन जरूर करते, तर तुम्ही विकार रूपी दुश्मनाला परिवर्तन करून सहयोगी स्वरूप बनवा, ज्याद्वारे ते नेहमी तुम्हाला नमस्ते करीत राहतील. काम विकाराला शुभ इच्छेच्या रूपामध्ये, क्रोधाला आत्मिक नशेच्या रूपामध्ये, लोभाला अनासक्त वृत्तीच्या रूपामध्ये, मोहाला स्नेहाच्या रूपामध्ये आणि देह अभिमानाला स्वाभिमानाच्या रूपामध्ये परिवर्तन करा, तर मायाजीत जगज्जीत बना. कसे आपल्याला 5 विकारांना शुद्ध बनवायचे आहे, तर हे बाबा आज वरदानामध्ये सांगतात. तर वरदान सारखं आज आपल्याला रिपीट करायला पाहिजे. हे वरदान आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे, कारण की आपल्याला मायेवरती विजय प्राप्त करायचा. तर विजय प्राप्त करणे म्हणजे ते नष्ट तर होणार नाही, फक्त त्याला परिवर्तन करू शकतो. कारण की हे नाटक अविनाशी आहे, आपण आत्मा अविनाशी आहोत आणि शिवबाबा अविनाशी आहे. आपल्यामधला पार्ट पण अविनाशी आहे. तर जे कलियुग, द्वापार आणि कलियुगाचे संस्कार होते, त्या संस्कारांना फक्त आता शुद्ध करायचे आहे. जे विकारी होते त्याला गुणधारी करायचे आहे. विकारी पासून गुणधारी, अवगुणापासून गुणधारी बनायचे आहे. तर बाबा म्हणतात काम विकाराला शुभ इच्छेच्या रूपामध्ये परिवर्तन करा, क्रोधाला आत्मिक नशेच्या स्वरूपामध्ये परिवर्तन करा, लोभाला अनासक्त वृत्तीच्या मध्ये परिवर्तन करा, मोहाला पण स्नेहाच्या रूपामध्ये परिवर्तन करा आणि देह अभिमान म्हणजे अहंकाराला स्वाभिमानामध्ये परिवर्तन करा, स्वस्थिती स्वधर्मामध्ये परिवर्तन करा. तर आपण मायाजीत जरूर बनू. 4 रूपामध्ये बाबांनी आज मायाजीत कसे बनायचे हे वरदानच बाबांनी आपल्याला देऊन टाकले आहे. तर वरदान तर सहज असते धारण करणे. मुरली मधली जे महावाक्य आहे त्याच्यासाठी तपस्या आहे, पण वरदान म्हणजे सहज प्राप्त होणे. अच्छा, आजचे बोधवाक्य आहे, सोन्यामध्ये माझेपणा मीपणाची भेसळ आहे, जे किंमत कमी करते, म्हणून मीपणा माझेपणाला नष्ट करा. आत्मा शुद्ध सोने आहे ना, आणि आपल्याला शुद्ध सोनं बनायचं आहे. तर बाबा म्हणतात मी आणि माझपणाची भेसळ होते, नेहमीच होत राहते, तर याला नष्ट करा. अच्छा, ओम शांती. तर आज अव्यक्तवाणीमध्ये बाबांनी तपस्येबद्दल खूप सारी माहिती दिलेली आहे. तर आता जो वेळ आपल्याला मिळालेला आहे, तर हा वेळ आपल्याला तपस्येसाठी मिळालेला आहे. तर आपल्याला बाप समांतर बनायचेच आहे. सर्व गुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी आपल्याला बनायचे आहे. परंतु बाबा तर प्रत्येक गुण आणि शक्तींमध्ये सागर आहेत. तर या सागराला आपल्याला स्वरूपामध्ये आणायचं आहे. तर बालक आणि मालिकपणाचा बाबा म्हणतात बॅलन्स करा. त्यानंतर बाबांनी एक एक संबंध संपर्क बोल यांच्यामध्ये पण बाबा म्हणतात बाप समान स्थितीला बनवा. तर या पद्धतीने पूर्ण मुरलीचे रिव्हिजन जे आहे तर ते आज दिवसभरामध्ये केल्यानंतर आपल्याला कशी तपस्या करायची आहे आणि तपस्येमध्ये काय काय करायचं. दृढ संकल्पाचा अभ्यास म्हणजेच तपस्या. आज बाबांनी तपस्येचा अर्थ पण सांगितला आहे.
तर आपल्याला कोणताही एक दृढ संकल्प घेऊन आपल्याला जमा करायचा आहे, कारण की अंतकाळात आपण अनेक आत्म्यांना सुख शांती वाटू शकतो. आता आपल्याकडे जमा नसेल तर आपण देणार काय? म्हणून जमा करायचे आहे. त्याच्या ओम शांती. बाबांनी आज आपल्याला तपस्या सांगितली आहे. एक नामी आणि इकॉनॉमी ही तपस्या आपण आज करणार आहोत. एक बाबा, दुसरे कोणी नाही. आणि आज मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्कामध्ये लक्ष ठेवायचे आहे की कोणतेही व्यर्थ जाऊ नये. आपली संकल्प व्यर्थ जाऊ नये, बोल व्यर्थ जाऊ नये, कर्म व्यर्थ जाऊ नये, संबंध संपर्कामध्ये व्यर्थचे खाते बनू नये. म्हणून मी आत्मा शिवबाबांकडून सर्व शक्तींची अनुभूती करीत आहे. विशेष आज बाबांनी समावण्याची शक्ती सांगितली आहे. माझे बाबा सर्व शक्तिवान आहे आणि मी आत्मा मास्टर सर्व शक्तिवान आहे. बाबांकडून एक दिव्य किरणामध्ये, बाबांकडून एक शक्तिशाली किरण माझ्यापर्यंत पोहोचत आहे. ती दिव्य किरण जी आहे तर ती सामावण्याची शक्ती आहे. तर बाबा मला ही सामावण्याची शक्ती वरदानाच्या रूपामध्ये देत आहे. मी आत्मा त्या शक्तीला धारण करीत आहे. या शक्तीमुळे माझे आणि अनेक आत्म्यांचे कल्याण होणार आहे. माझी तपस्या आणि अनेक आत्म्यांना मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. शिवबाबांकडून सर्व शक्तींचा खजाना तर मिळालेलाच आहे, परंतु आज विशेष ही शक्ती मला प्राप्त होत आहे. ओम शांती.